आत्ता सध्या एका गोष्टीवर बोलायची वेळ आलेली आहे, ती म्हणजे असं, तुम्ही इन्स्टा लावा, तुम्ही फेसबुक उघडा, तुम्ही न्यूज चॅनल बघा, बातम्या लावल्या की काय दाखवत आहेत सध्या महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात केवढा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मुळामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट चूक आपली पण असते बरं का. समोरच्यालाच फक्त आपण दोष देतो, हे पूर्णतः चुकीचं आहे. तुमच्या फेसबुकला आता ज्या महिला मुली या गोष्टींमध्ये फसलेल्या आहेत, त्या मुलींनी त्यांच्यासारख्याच अशा अनेक मुली आहेत, माझ्याकडे क्लायंट सुद्धा आहेत, काय सांगायचंय की स्वतः त्याच्यामध्ये फसलेल्या आहेत. तुमच्या फेसबुकला तुम्ही कुणाला ऍक्सेप्ट करताय, फेसबुकचं इंग्लिशमध्ये नाव जे काय असेल ते असेल हो. तुम्ही ज्या व्यक्तीला फेस टू फेस ओळखतच नाहीये, त्या व्यक्तीचं तुम्ही फेसबुकची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट कशी करता? तो व्यक्ती आपल्याला काय सांगतोय, त्या व्यक्तीबरोबर आपण काय फोटो शेअर करतोय, आपले बँक डिटेल्स देतोय, आपण पैसे देतोय, आपले कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ कॉल्स कशासाठी, काय मिळणार आहे हे करून, प्रमोशन घेऊन अति पैसे कमवून त्या गोष्टीसाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं चारित्र्य पणाला लावताय. अरे तुम्ही कुठल्या स्वतंत्र भारतामध्ये असलेल्या आपल्या देशामध्ये अशा किती महिला घडून गेलेल्या आहेत की ज्यांनी स्वतःच्या इज्जतीसाठी प्राण गमावलेत वेळेप्रसंगी, पण इज्जतीला कधी त्यांनी धक्का लागू दिलेला नाहीयेत. आठवून बघा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई, तारा राणी साहेबांना आठवून बघा. राणी पद्मावती जिनं आपलं नख सुद्धा नाही दिसू दिलेलं, जोहर केला वेळेला. तिच्यासोबत शेकडो बायकांनी जोहर केला, पण आपल्या इज्जतीला धक्का लागू नाही दिलेला. कारण की स्त्रीची इज्जत, माझी आई नेहमी म्हणायची, स्त्रीची इज्जत ही काचेच्या भांड्यासारखी असते. काचेचं भांडं एकदा जर का तुटलं किंवा त्याला तडा गेला तर तो पुन्हा जोडला जात नाही. तर तुम्ही काय करत आहात, कुणाला ऍक्सेप्ट करत आहात, जरा विचार करून बघा. नोकरी करण्यासाठी, शिक्षणासाठी तुम्हाला आईवडील बाहेर पाठवत आहेत, जीवाचं रान करत आहेत, ते विचार करा. शिक्षण अति घेतलं की नको त्या गोष्टी करायचे सुचतात का? विचार करा ग बायांनो. कारण की माझ्या समोर केसेस आलेले आहेत म्हणून मला बोलायला भाग पडत आहे आता. सुधरा, नाहीतर समाजामध्ये तोंड दाखवायची सुद्धा राहणार नाही परिस्थिती. हे पूर्णतः चुकीचं चाललेलं आहे. आधी स्वतः विचार करा. तुम्ही जर खंबीर झालात तर काय बिशा दे समोरच्याची तुम्हाला हात लावायची.